Today we start next point of lecture number 47, third physical property, density. In back lecture we studied about the structure and texture. Now in today's lecture we studied about the density. Soil consists of particles of sand, silt, clay and organic matter in varying proportions. आपण मागच्या लेक्चरलाच पाहिलेलं आहे की जे सॉइल जे काही डिफरंट सॉइल पार्टिकल्स आहेत त्यामध्ये जे काही वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत त्यामध्ये जे काही वेगवेगळं प्रमाण आहे त्या प्रमाणानुसार त्यांचे प्रकार पडतात. यामध्ये आपण सॅन्ड, सिल्ट, क्ले अँड ऑर्गॅनिक मॅटर हे बऱ्याचशा प्रमाणामध्ये व्हॅरी झालेलं असतं, त्यामुळे त्याचे प्रकार हे आपल्याला वेगवेगळ्या प्रमाणामध्ये दिसतं. Similarly, it has a certain percentage of pore space through which the air and water movement take place. आणि यामध्ये जे काही पोर स्पेस राहतात, जे काही मातीचे कण राहतात, यामधून त्या ठिकाणी जी काही वारा असेल किंवा जे काही पाणी आहे याची मूवमेंट होत असते आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून द डेन्सिटी ऑफ सॉइल इज वेट पर युनिट व्हॅल्यूम. त्यामुळं मग त्याची जी काही घनता आहे ही यामध्ये वेट पर युनिट व्हॅल्यूमध्ये त्या ठिकाणी एक्सप्रेस केली जाते. आणि यामध्ये दोन प्रकारे ती एक्सप्रेस होते. पहिलं आहे डेन्सिटी ऑफ सॉलिड पार्टिकल्स ऑफ सॉइल. त्यामध्ये जे काही सॉलिड पार्टिकल्सची डेन्सिटी आहे ती त्याला आपण पार्टिकल डेन्सिटी असं म्हणतो. आणि जी काही डेन्सिटी ऑफ होल सॉइल इन्क्लुसिव्ह ऑफ पोर स्पेस, काही मातीचे कण त्यामध्ये जे काही इन्क्लूड्स आहेत त्याला आपण बल्क डेन्सिटी असे म्हणतो. त्यामुळं डेन्सिटीचे दोन प्रकार यामध्ये पडलेले आहेत. एक आहे पार्टिकल डेन्सिटी आणि सेकंड आहे बल्क डेन्सिटी. फर्स्ट आपण पाहूयात पार्टिकल डेन्सिटी. इट इज द वेट पर युनिट व्हॅल्यूम ऑफ द सॉलिड पोर्शन ऑफ द सॉइल इज अबाउट 2.65 ग्रॅम्स पर मीटर सेंटीमीटर क्यूब. यामध्ये जे काही त्याचं युनिट आहे हे ग्रॅम्स पर क्यूबमध्ये आहे. आणि टोटल जे काही आहे म्हणजे यामध्ये जे काही एक्सप्रेस होतं सॉइल पार्टिकल्स ते वेट पर युनिट व्हॅल्यूममध्ये एक्सप्रेस होतं. आणि त्याचं जे काही रेंज आहे ती 2.65 इतक्यापर्यंत आपल्याला पार्टिकल डेन्सिटी भेटते. यामध्ये जे काही फिल इन द ब्लँक आहे याकरता हे महत्त्वाचं आहे. 2.65 ग्रॅम्स पर सेंटीमीटर क्यूब हे फिल इन द ब्लँक करता विचारलं जातं की पार्टिकल डेन्सिटी सॉलिड पार्टिकलची किती राहते. तर यामध्ये 2.65 हे ॲन्सर करेक्ट राहील. इट विल हायर इफ हेवी मिनरल्स लाईक. आता ही जास्त होते कधी की ज्यावेळेस जे काही मिनरल्स आहेत हेवी मिनरल्स त्याच्यामध्ये मग हेमॅटाईट असेल, मॅग्नेटाईट असेल, लिमोनाईट असेल, हे ज्यावेळेस त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात त्यावेळेस पार्टिकल डेन्सिटी ही जास्त होते. अदर हँड विथ मोर ऑर्गॅनिक मॅटर इन द सॉइल. आता याच्या विरुद्ध जर मातीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट जास्त असेल तर पार्टिकल डेन्सिटी इज लोअर दॅन 2.65. यामध्ये पार्टिकल डेन्सिटी ही 65च्या कमी असेल. यामध्ये मग लक्षात घेण्यासारखं आहे की जी काही योग्य पार्टिकल डेन्सिटी आहे योग्य असायला पाहिजे ती म्हणजे 2.65 आहे. ज्यामध्ये मग जे काही मिनरल्स आहे ते जास्त असतील तर ती जास्त वाढते आणि जर ऑर्गॅनिक मॅटर जास्त असेल तर ती कमी होते. नेक्स्ट बल्क डेन्सिटी इंडिकेट्स द ओव्हरड्राईव्ह वेट ऑफ अ युनिट व्हॅल्यूम ऑफ अ सॉइल. आता ही बल्क डेन्सिटी आहे ही काय दाखवते, जी काही ओव्हरड्राईव्ह वेट आहे एक युनिट व्हॅल्यूमचं ओव्हरड्राईव्ह वेट दाखवते की जी पोर स्पेस राहतं. आणि इट इज ऑल्सो एक्सप्रेस इन ग्रॅम्स पर सेंटीमीटर क्यूब. इट इज ऑलवेज मोर दॅन दॅट ऑफ सॉइल अँड मोर दॅन पोर स्पेस. आता ही जी काही आहे ही सॉइल कंटेंट आणि जे काही पोर स्पेस आहे त्यापेक्षा मोठी असते. केव्हा इट इज ऑलवेज लोअर दॅन द पार्टिकल डेन्सिटी. ही नेहमी पार्टिकल डेन्सिटी पेक्षा कमी राहते. आणि जवळपास बल्क डेन्सिटी ऑफ सँडी सॉइल ही 1.3 to 1.7 हा पॉईंट मेजर करायचा राहिला. लक्षात घ्या की जी काही बल्क डेन्सिटी आहे ही नेहमी पार्टिकल डेन्सिटीपेक्षा कमी राहते. आणि इट इज ऑलवेज सँडी सॉइलची जी काही बल्क डेन्सिटी आहे ही 1.3 to 1.7 आणि इट इज ऑलवेज मोर दॅन दॅट ऑफ क्ली सॉइल. क्ली सॉइलपेक्षाही जास्त राहते. क्ली सॉइलची जी काही बल्क डेन्सिटी आहे ती 1.1 to 1.4 या रेंजमध्ये राहते. आणि बल्क डेन्सिटी व्हॅरीज इनडायरेक्टली विथ द टोटल पोर स्पेस ऑफ द
सॉईल अँड मोर द पोर स्पेस अँड लेसर इज द बल्क डेन्सिटी. ज्यावेळेस जी व्हॅरी होते, जे काही पोर स्पेस आहे, मातीमधील जे काही कण आहे आणि जे काही जास्त कण राहतील यासोबत ती व्हॅरी होते आणि शक्यतो ती कमीच राहते. जनरली सॉइल्स विथ लो बल्क डेन्सिटी हॅव बेटर फिजिकल कंडिशन. आणि मग अशा प्रकारे ज्यावेळेस सॉइलची बल्क डेन्सिटी ही कमी असेल, आता आपण बघितली क्ले सॉइलची बल्क डेन्सिटी कमी आहे, त्यामध्ये आणि मग अशा प्रकारचं जे काही सॉईल आहे ती हॅव बेटर फिजिकल कंडिशन दॅन दोज ऑफ हायर बल्क डेन्सिटी. त्याची जी काही फिजिकल कंडिशन आहे ही चांगली राहते जर जास्त बल्क डेन्सिटीच्या तुलनेने. सरफेस सॉईल हॅव लोअर बल्क डेन्सिटी. आता यामध्ये जो काही सरफेस सॉईल आहे त्याची डेन्सिटी ही कमी राहते दॅन सबसॉईल. जो काही आतला पृष्ठभाग आहे त्या आतल्या सॉईलच्या पृष्ठभागापेक्षा सरफेस सॉईलची बल्क डेन्सिटी ही कमी राहते. नेक्स्ट पॉईंट, सॉईल पोरोसिटी. आता याच्यामध्ये आपल्याला सॉईल पोरोसिटी म्हणजेच काय, जी काही जमिनीची सच्छिद्रता आहे तो. आता यामध्ये पोर्स इन सॉईल आर कॉज्ड बाय ॲग्रिगेशन्स. आता जे काही पोर्स आहेत हे कशाने त्या ठिकाणी कॉज्ड बाय ॲग्रिगेशन म्हणजे जो काही समूह आहे जो त्या ठिकाणी मातीचा एकत्रपणा येतो ऑफ प्रायमरी पार्टिकल्स बाय इरेग्युलरली. कशा प्रकारे होतं त्यामध्ये मग बाय इरेग्युलरली असेल किंवा राऊंडेड असेल किंवा अँग्युलर शेप्स ऑफ मिनरल पार्टिकल्स बाय द ॲक्शन ऑफ रूट्स by the burying insect, worms and other animals, by gases exchange and probably by the other agencies. यामुळं जे काही पोर्स आहे यामध्ये याचं प्रमाण हे व्हॅरी राहतं. The pore resulting from decay of plants are usually tabular, dendritic and cover a wide in a diameter. आता यामध्ये ज्यावेळेस त्याचा जे काही सुरुवात राहते, the pore रिझल्टिंग फ्रॉम डिके ऑफ प्लांट्स. आता यामध्ये जे काही प्लांटमध्ये जे काही समजा कमतरता वगैरे आपल्याला दिसते यामध्ये युजली कशी दिसते की जे काही टॅब्युलर डेंड्रिटिक जे काही आपण नळीच्या आकाराची राहते किंवा जी काही वृक्षावृत्ती कृती राहते ती आपल्याला तशा प्रकारे दिसते. आणि कव्हर वाईड इन अ डायमीटर, त्यामध्ये जे काही डायमीटर त्या ठिकाणी आपल्याला वाईड झालेलं त्यामध्ये रुंद झालेलं त्यामध्ये दिसतं. पोर्स रिझल्टिंग फ्रॉम अ क्लोज सँड ग्रेन्स आर इरेग्युलर. यामध्ये जे काही क्लोज सँड ग्रेन्स आहे यामध्ये पोर्स आपल्याला इरेग्युलर आढळतात. इन अ क्रॉस सेक्शन डिपेंडिंग अपॉन द साईज अँड शेप ऑफ ग्रेन. यामध्ये आपण जर समजा क्रॉस सेक्शन जर त्या ठिकाणी जर पाहिलं तर यामध्ये सुद्धा आपल्याला ते साईज आणि शेप त्याच्या ग्रेनमध्ये आपल्याला ते दिसतात. They have wall that curve inward pores characteristic of the surface horizon soil in spherical or in appearance in the diameter and continuity of process vary moisture content. यामध्ये मग त्यामध्ये सुद्धा they have wall असेल किंवा they curve inward pores जे कर्व झालेले राहतात किंवा जे काही कॅरेक्टरिस्टिक आहे ऑफ द सरफेस हॉरिझॉन सॉईल, त्याच्यानंतर गोलाकार, अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला यामध्ये पोर्स त्या ठिकाणी आढळतात. तर अशा प्रकारे लेक्चर नंबर 47 संपलेला आहे.